कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी सर्वप्रथम मन शांत ठेवावे आणि नंतर कामावर लक्ष केंद्रित करावे, कारण आपण मनातील प्रश्न शोधतो आणि मनातच उत्तरे देऊन बसतो. मन शांत ठेवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने 2 गोष्टी सांगितल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, चंचल राहणे हा मनाचा स्वभाव आहे. आपल्या मनाला असे वाटते की जर त्याने वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत राहिलो तर ते आपल्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून आपल्याला वाचवेल. पण असे होत नाही. आपण आपल्या आयुष्यातील बराच वेळ काळजीत आणि विचारात घालवतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनाचा हा स्वभाव बदलणे अवघड आहे, पण अशक्य नाही. ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कावळ्याला कावळ्याचा आवाज करू नका असे सांगू शकता का? किंवा बेडकाला पाणी दिसल्यावर उंच उडी मारू नका असे सांगता येईल का? असंच काहीसं आपल्या मनातही होत असतं. आयुष्यात काहीही घडते, चांगले किंवा वाईट, आपले मन त्याबद्दल विचार करू लागते. काबिंग म्हणजे काळजी करणे, अस्वस्थ होणे. कोणतीही वाईट गोष्ट घडत नाही आणि मन संकटाच्या ज्वाळांनी उठू लागते. कधीकधी मला असे वाटते की आपल्यापैकी बरेच लोक फक्त त्रास देण्यासाठी जगतात. सर्व समस्या, वेदना, कोंडी या अनेकदा आपल्या मनाने रचलेल्या कथा असतात. भगवान श्रीकृष्ण आपल्याला आपले मन शांत आणि स्थिर करण्याचे 2 मार्ग देतात. प्रथम, ध्यान करणे. दुसरे, अलिप्तपणाची भावना जाणून घेणे. आता ध्यान हा शब्द ऐकल्यावर तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की तुम्ही डोळे मिटून श्वास आत घेऊ शकत नाही. इथेच आपण सर्व चुका करतो. ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणे असा नाही. ध्यान म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपले पूर्ण लक्ष देणे आणि ती जाऊन देणे. जर तुम्ही रोटी बनवत असाल तर फक्त त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही एखादे चित्र पाहत असाल तर चित्रावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. चित्रे पाहून किती वेळ वाया घालवतोय याचा विचार करू नका. जेव्हा तुम्ही आयुष्यातील प्रत्येक लहान मोठे काम पूर्ण लक्ष देऊन करता तेव्हा तुमचे जीवनच एक ध्यान बनते. अशा जीवनात शांतता, स्थिरता, धैर्य आणि यश मिळणे आवश्यक आहे. अलिप्तता हा दुसरा उपाय आहे. वैराग्य याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व काही सोडून जंगलात जाऊन बसा. त्यागाचा खरा अर्थ असा आहे की तुम्ही करत असलेल्या कामाच्या फळाची चिंता करू नका. जर तुम्ही मुलाखत दिली असेल तर तुम्ही फक्त मनापासून तयारी करू शकता आणि तुमचे सर्वोत्तम देऊ शकता. ती नोकरी मिळणे किंवा मिळणे तुमच्या हातात नाही. या निकालामागे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात नाही. त्यामुळे ज्या गोष्टीबद्दल तुम्ही काहीही करू शकत नाही त्याबद्दल काळजी करू नका. हाच त्यागाचा खरा अर्थ आहे. आणि चिंतेच्या ज्वाळांपासून मनाला वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा हा दुसरा उपाय आहे. लक्षात ठेवा, तुम्ही संपूर्ण मानव आहात. शहाणपण, संयम आणि कार्यक्षमतेने परिपूर्ण व्यक्ती. जेव्हा जेव्हा तुमचे मन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींवर कावळ्यासारखे त्रास देऊ लागते, तेव्हा तुमच्या मनाला प्रेमाने समजावून सांगा आणि शांत करा. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही तुमच्यासोबत कधीही वाईट घडू देणार नाही. त्यामुळे हार मानू नका, लढत रहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.